नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील विराज प्रोफाइल कंपनीच्या विस्तारित प्रकल्पावरून वाद अधिकच तीव्र झाला आहे। मान आणि वारंगडे परिसरातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात एकमुखी आणि आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीसाठी 8 एप्रिल रोजी होणारी जनसुनावणी आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे। ही जनसुनावणी तात्काळ रद्द करावी अशी ठाम मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रस्तावित प्रकल्पामुळे जलस्रोत, शेती आणि हरित पट्टा प्रदूषणाच्या विळख्यात सापडणार आहे। मान, वारंगडे, खैरेपाडे, बेटेगाव आणि आसपासच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे विराज प्रोफाइल SRM या स्टील उद्योगाने तब्बल 105 एकर जमिनीवर विस्ताराचा प्रस्ताव जाहीर केला आहे। मात्र आधीच प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या स्थानिकांनी या विस्ताराला कडाडून विरोध दर्शविला आहे। ग्रामस्थांचा सवाल आहे की आधीच्या प्रदूषणावर ठोस उपाययोजना न करता नवीन प्रकल्प कसा मंजूर केला जातो। कोणताही प्रोजेक्ट उभारताना स्थानिकांच्या आरोग्याची, पर्यावरणाची आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी घेणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान विराज प्रोफाइल कंपनीने आपली भूमिका मांडताना आत्तापर्यंत हजारो लोकांना रोजगार दिल्याचा दावा केला असून या प्रकल्पातून सुमारे 5000हून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगितले आहे। तसंच महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे। याशिवाय पवन ऊर्जा वापर, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि हरित पट्टा विकासावर भर देणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे। मात्र स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे की रोजगार आणि विकासाच्या नावाखाली आरोग्य आणि पर्यावरणाची तडजोड मान्य नाही। व्यवस्थापन योग्य उत्तर पत्रकारांना देऊ शकले नसल्यामुळे गोंधळ झाला आणि पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली। 8 तारखेच्या होणाऱ्या जनसुनावणीला आमदार विलास तरे यांनीही पत्र देऊन विरोध दर्शवला आहे। आता 8 एप्रिलची जनसुनावणी स्थानिकांच्या तीव्र विरोधात पार पडणार की प्रशासन त्यावर निर्णय घेणार याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अच्छा, मी अगदी सविस्तरमध्ये न सांगता याला बुलेट्स पॉईंटमध्ये सांगतो की याच्यामध्ये आपला जो उद्देश आहे की इथं रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याच्यासाठी रोजगार खाली उपलब्ध नसेल तर लोकांचं मुळात म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करणं। त्यासाठी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतो। महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग सेंटर्स आपण अरेंज करतो। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जशा समस्या होत्या की पिण्याचं पाणी, त्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी सेपरेट सुविधा उपलब्ध करून देतोय। चौथा पॉईंट होता एज्युकेशन। जिल्हा परिषदेच्या स्कूल असतील किंवा जे जिथं शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं उदात्तीकरण करणं, त्यांचं पुनरुज्जीवनीकरण करणं हे आपण हातामध्ये घेतोय। याच्याशिवाय वॉटर पोल्युशन ज्या पर्यावरणाच्या ज्या संबंधित आहेत त्याच्यासाठी आपण ग्रीन स्टीलच्या माध्यमातून नवीन ज्या टेक्नॉलॉजी त्याला इम्प्लिमेंटेशन करून पर्यावरणाची खबरदारी करण्याचा प्रयत्न करतो। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।